ज्या दिवशी तुमची आर्थिक बाजू कमकुवत असते ना, मंडळीत पण तुम्हाला कोणी विचारत नाही, आणि जी मंडळी गरीब आहे ना त्या मंडळीला पण कोणी विचारत नसतं. नाही विचारत त्या मंडळीला. जो स्थान, जो दर्जा लोकांनी द्यायला पाहिजे तो दर्जा देत नसतात. त्या पालकाला सुद्धा कोणी किंमत देत नसतं. हे 100% सत्य आहे, 100% ट्रूथ आहे. ज्या पालकाकडे भरपूर पैसा पाणी आहे ना त्याला लोक डोक्यावर घेऊन नाचतात. आणि लोकांची मेंटॅलिटी काय असते माहिती का? ज्या सेवकाकडे जास्त पैसा ना त्याला देवानं जास्त आशीर्वादित केलं. असं होतं, लोकांचं विचारसरणी तशीच असते. मला आठवतं की सुरुवातीला ज्या स्मृती अवस्थेमध्ये होतो माझ्या बरोबरचे लोक म्हणत होते, नाही आपल्याकडे आशीर्वाद नाहीच आहे, कारण आम्ही वर्तमान जगतो, आम्हाला भविष्यामध्ये देव काय करणार आहे या गोष्टीशी संबंध पण नसतो आणि आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण नसतो ना. पण देव धनवान आणि श्रीमंत मंडळी किंवा गरीब मंडळी त्याची तुलना कशी असणार आहे? कोणतं चर्च गरीब आहे? तेव्हा आत्मिक गोष्टी बोलत आहे, लोक दैहिक गोष्टी किंवा शारीरिक गोष्टी संबंधाने बोलत आहे, आणि शरीराच्या डोळ्याला काय दिसतं? पैसा दिसतो. आज तुमच्या चर्चला लोक कोणत्या नजरेतनं बघणार आहे? तुमच्याकडे जागा आहे, तुम्ही बांधलेलं आहे का, ही गोष्ट बोलणार आहे. आता बांधलेल्या चर्चमध्ये काय ते पण आम्हाला समजून घ्यायला पाहिजे ना. हे कशाची तुलना करत आहे? नीट ऐका बरं का, तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. बांधलेलं चर्च आणि फिरणारं चर्च. स्मुर्ना या ठिकाणची मंडळी ही गरीब मंडळी आहे, म्हणजे ती एका जागी थांबत नाही. तिला गरिबीच्या कारणानं लोकांनी रिजेक्ट केलेले, नाकारलेले, आणि ती निर्धन आहे, ती दरिद्री, अशा प्रकारची मंडळी. तिच्याकडे कमतरता आहे, तिच्याकडे उणीव आहे. आता या उणीवातनं देव त्या मंडळीकडे पाहत आहे, आणि त्याला पाहत असताना काय वचन वाचा परत एकदा. तरी तू धनवान आहेस, आणि जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात, पण केवळ सैतानाची सभा आहेत असे लोक. नाही परत ते वचन प्रकट आत्ताच वाचलं ते. क्लेश भोगणारी. तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे. तरी तू धनवान आहेस, तरी तू धनवान आहेस. मंडळीचे क्लेश आणि दारिद्र्य प्रभूला ठाऊक आहे, पण तो काय म्हणतो? तुम्ही तरी धनवान आहेस. आता दोन गोष्टीकडे तुमचं लक्ष. एक तर ही मंडळी क्लेश भोगणारी आहे, आणि दुसरी गोष्ट या मंडळीकडे पाहताना लोकांचा दृष्टिकोन प्रभूनं मांडला, तू गरीब आहे, तू क्लेश भोगणारी आहे. आणि दुसरा दृष्टिकोन काय? देव म्हणतो तू गरीब आहे लोकांच्या दृष्टिकोनातनं, पण तू धनवान आहे. मग आता कोणती मंडळी देवाच्या दृष्टिकोनातनं गरीब आहे आणि कोणती मंडळी धनवान आहे? आता याच्यासाठी आम्हाला शल्मोनानं बांधलेल्या मंदिराचं चित्रण पाहिजे, कारण सगळ्यात श्रीमंत चर्च कोणतं होतं? शल्मोनाचं मंदिर. आणि म्हटलं नाही का, हे पाडून मी 3 दिवसात पुन्हा बघ. लोकांनी शिष्याने पाहिलं ना किती सुंदर मंदिर आहे. काय त्या मंदिरामध्ये होतं माहिती का तुम्हाला? त्या मंदिरामध्ये चुना किंवा सिमेंट नव्हतं घातलं, तर सोनं वितळून त्याच्यामध्ये घातलं होतं. आणि जिथं जिथं मंदिराच्या विटांच्या मध्ये भेग असत होते ना, तर त्या भेगेमध्ये आम्ही पाहतो की त्यानं हिरे आणि माणकं, पाचू ही रत्न बसवली होती. एवढं भव्य मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे. मग आता मंदिर श्रीमंत झालं, मंदिर भारी झालं, आणि शिष्याला त्या मंदिराचं अट्रॅक्शन वाटलं. पण मंदिर ती श्रीमंत आहे तो म्हणतो, पण म्हणतो नाही ती गरीब आहे. कशासाठी गरीब आहे? आणि या मंडळीला, क्लेश भोगणाऱ्या मंडळीला, फिरणाऱ्या मंडळीला, ही मंडळी एका जागेवरती नाही, या मंडळीतले लोक गरीब आहेत, आणि तो म्हणतो तुम्ही धनवान आहात. मग आता तुम्हाला दोन्ही गोष्टीची तुलना केली पाहिजे ना. नेमकं प्रभूला म्हणायचं काय? प्रगटीकरणच्या पुस्तकामध्ये स्मरणा या ठिकाणच्या चर्चला प्रभूला काय म्हणायचं, त्याच्यासाठी एजकेलच्या पुस्तकामध्ये आपण जाणार आहोत. एजकेलचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याची 7 पासून काही वचन आपण वाचूया. एजकेलचं पुस्तक 8वा अध्याय 7 पासून काही वचन. एजकेल 8:7 7 ते 17 पर्यंतची पण टप्प्याटप्प्याने पाहूया. काय त्या ठिकाणामध्ये? त्याने मला पुढे सरका, म्हणजे मागे आलेले बसले येणारे लोक त्यांना बसलेले. या पुढे सरका. त्याने मला म्हटलं, मानव पुत्रा भिंत खण. हिम्मत धर. मी भिंत खणली, तो पहा एक दार लागेल. तेव्हा तो मला म्हणाला, येथे हे लोक कसली दुष्ट व अमंग कृत्ये. थोडस पहिलं वचन वाचा परत आता. तेव्हा तो मला म्हणाला, येथे हे लोक कसली. कसली. हिम्मत धर. सुरुवातीचं 8वं वचन.
त्याने मला म्हटले, त्यानं मला म्हटले, 7वं वचन. हा. मानव पुत्रा भिंत खण. मी भिंत खणली, मी भिंत खणली. तो पहा एक दार लागेल. तेव्हा तो मला म्हणाला, येथे हे लोक कसली दुष्ट. आता या लोकांनी, मी तुम्हाला सांगितलं ना, ती भिंत इतकी सुंदर होती. हे श्रीमंत चर्च, शलमोनाचं चर्च एकदम सुंदर, पाहिलं अट्रॅक्शन. शिष्यांचं नजर तिथे गेली, किती सुंदर आहे. हे बाहेरून खूप छान आहे बरं का. चर्च मधले लोक पण बाहेरून खूप छान असतात, तोंडावरती स्माईल, गळ्यामध्ये शबनम, त्याच्यात सगळ्यात मोठं बायबल, एकदम भारी बायबल नाही का, जे कुणाकडे नसतं ते आमच्याकडे. आणि आम्ही चर्च आत्ता परवा घेतलं 4000चं. पाळक आला की घरामध्ये देवाचे गाणे, गेला की पिक्चरचे गाणे. चर्च कसं असतं तसंच असतं, काही वेगळं नसतं, सगळं एकदम अप टू डेट, धार्मिक. ही भिंत खूप छान आहे, एकदम सुंदर. याच्यामध्ये दिसतं ते सगळं इतकं अट्रॅक्टिव्ह असतं, एवढं अट्रॅक्टिव्ह, सगळीकडे पुढं पुढं फाळक साहेबांच्या पुढं सेवा सेवा सेवा, नवीन आत्म्यांचं. आता तो काय म्हणतो, ही भिंत नको, भिंत खोल. आता काय कर, भिंत खोल. हे भिंतीत सगळं छान दिसतं हो. आता भिंत, मला बघितलं की तुम्हाला वाटतं, बरेच लोक म्हणतात मला व्हॉट्सअपला जे मला कनेक्ट आहेत, ज्यांचे माझ्याकडं नंबर आहेत, त्यांना बघा तुम्ही, आम्हाला इशू नाही कळत, पण तुम्ही बोलताना आम्हाला इशू तुमच्यातनं दिसतो. आता ही भिंत आहे हो, मी वरून जे दिसतो ती भिंत आहे, छान दिसते एकदम. प्रीचिंग करताना एवढं आवडतं, खूप छान. जरा घरी येऊन माझ्या संगती 2 दिवस राहा बरं, भिंतीच्या पलीकडे तेव्हा दिसणार आहे. तोपर्यंत भिंत एकदम छान दिसते, एकदम छान दिसते. का तर भिंतीच्या आतलं जीवन कोणाला माहित नसतं. आणि प्रॉब्लेम काय माहिती का, देव भिंत पाहत नाही, भिंतीच्या पलीकडचं पाहतो. भिंत नाही पाहत. तुम्ही चर्चमध्ये कसे आला, तुम्ही कशी स्माईल, बघा प्रार्थना करताना तर असं वाटतं की आता अग्नी थोड्या वेळाने उतरूनच येणार आहे. आणि शेवटी लोक पण तिथं जाताना म्हणतात, ओ सिस्टर तुम्ही नव्हता तर चर्चमध्ये आग नव्हती. कारण हे लावतात ना, तुम्ही नव्हता तर आगच नव्हती चर्चमध्ये, तुम्ही असायला पाहिजे होतं. एकदम चर्च कोरडं वाटलं, चढवायचं तरी किती हो. आणि त्याच्यातच चर्चचा सगळा वेळ चालेल. आता तो भिंत खोद. बाहेरून सगळं चांगलं आहे, मंडळीमध्ये आतली व्यवस्था सगळी छान आहे. आता तुम्हाला एक एक गोष्ट कळेल बरं का. क्वायर पासून सगळं तुम्हाला लक्षात येईल. बसणारे लोक भिंत खोदल्यावर आतमध्ये काय काय ते तुम्हाला दिसणार आहे. त्याचा अभ्यास मी केल्यावर अहो क्वायर पण सुटला नाही आणि बसणारा माणूस पण सुटला नाही. त्या स्मरणा या ठिकाणच्या मंडळीचं देव कौतुक करतो. ती गरीब आहे पण धनवान आहे, आणि अशा मंडळीला तो दोष देतो ती धनवान असून गरीब आहे. आणि मी तुम्हाला दोन्ही मंडळ्या दाखवणार. एक चर्च, तो भिंत खूप छान आहे, एकदम सुंदर भिंत आहे, अप टू डेट. स्पिरिच्युअली वरून खूप छान दिसतात. लक्षात ठेवा, धार्मिक लोकांची सगळ्यात मोठी चूक काय माहिती का, ते फक्त वरून चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण देव वरून काही बघतच नाही ना. वरून काहीच बघत नाही ते. तुम्हाला किती तुम्ही नम्र बनला, अमकं झालं, इथं नम्र बनाल, घरी गेल्यावर भांडण कराल नाही का. तुमची नम्रता फक्त चर्चच्या 4 भिंतीत 3 तास. 3 तासानंतर जर तुम्हाला कोण भेटलं ना, तर तो व्यक्ती सांगतो, हो नाही हो, मला भोगावं लागतं रोज. काय भोगतो ते मला माहितीये, म्हणून तो म्हटलं भिंत खोद. काय भिंतीच्या पलीकडे वाचा. हा, तेथे हे लोक कसली दुष्ट व अमंगळ कृत्ये करीत आहेत ती पहा. आता तो म्हटलं भिंत बघू नकोस. ते कसले दुष्ट लोक आहेत. कोणते लोक? जे चर्च, शलमोनाचं चर्च, बांधलेलं चर्च, सुंदर चर्च, या चर्चच्या पलीकडच्या भिंतीमध्ये दुष्ट कर्म करणारी लोक आहेत. काय दुष्ट कर्म आहे? हा, काय ते दुष्ट कर्म? मी आज जाऊन पाहिलं तो सरपटणारे प्राणी, अमंगळ पशु व इस्रायल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे भिंतीवर चोहोकडे काढलेली होती. त्यांच्या पुढे इस्रायल घराण्याच्या वडिलातले 70 पुरुष उभे असून त्याचमध्ये याजनाबीन
हा याजनबी शाफान हा. हा उभा होता. हा उभा होता. त्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक आता फक्त 10 वचन घ्या, मग त्याच्या पुढचं पाहू, मग समजणार नाही आपल्याला. 10 वचन वाचा परत एकदा. हा. मी आज जाऊन पाहिलं तो सरपटणारे प्राणी अमंगळ पशु व इस्रायल घराण्याच्या सर्व मूर्ती. आता एकच, आता या भिंतीच्या पलीकडचं पहिल्यांदा पहिली गोष्ट, त्याला भिंत फोडल्या स्मरणा या ठिकाणच्या मंडळीला म्हणतो, तू गरीब आहे असं लोक तुझ्याविषयी बोलतात, पण तू धनवान आहे. पण असं का तुलना करतो प्रभू? जगामध्ये मंडळी आहेत आणि त्या मंडळीमध्ये आणि तुमच्यामध्ये जर साम्य असेल तर तुमची मंडळी पण गरीब ठरणार आहे. कोणत्या दृष्टिकोनातनं? तो म्हणला भिंत फोडल्यावर त्यानं सगळ्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे आणि अमंगळ पशूंची चित्र त्या भिंतीच्या पलीकडे एक भिंत आहे. आता तुम्हाला माहिती का, ही सुद्धा एक भिंत आहे. आम्ही आल्या तेच बघितलं, कारण आम्ही चर्चचं साऊंड प्रूफ चर्च करतोय, तर आम्ही शोधत होतो की आम्हाला असं ठिकाण मिळावं की जे एसी लावल्यावरती इको नाही व्हायला पाहिजे. ते आम्हाला इथं आल्यावर कळालं. तर ही तुमची भिंत आहे, पण याच्या पलीकडे एक भिंत आहे. हे जे आवरण आहे ना, हे फोडल्यावर तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटची भिंत मागं सापडेल. आणि प्रभू काय करतो माहिती का, हे दिसायला खूप छान दिसतं, त्याला छिद्र आहेत, बघितल्यावर किती सुंदर डेकोरेशन वाटायला लागलं. आज जर सगळी ओल असेल, भिजला असेल, सगळं आतमध्ये जर बघितलं तर सगळं घाण काहीतरी वर खडलेलं असेल, कदाचित कोण गुटखा खाऊन थुकलेलं असेल, हे सगळं आतमध्ये असतं. आणि प्रभू काय, हे काढ, हे दिसतंय ना खूप चांगलं, हे काढून बघ, तुम्हाला बसूशी वाटतं का? आणि मग तो म्हणला काढलं त्याने, आणि काढल्यावर बघितलं तर काय, बाहेरून चर्च इतकं सुंदर, आतल्या भिंतीमध्ये सगळे सरपटणारे प्राणी आणि अमंगळ पशु. आता कोणते सरपटणारे प्राणी आहेत आणि कोणते अमंगळ पशु आहेत? कलीसिकराचं पत्र 3 अध्याय 8 वचन वाचा. कलीसिकराचं पत्र 3 अध्याय 8 वचन. हा, कलीसी 3. परंतु आता क्रोध संताप दुष्टपण निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका. कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहेस. आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे. इथं सरपटणारे प्राणी कोणते आहेत? कोणता पहिला प्राणी सांगितला आहे? 3:8. पहिलं काय हो? क्रोध. चर्चमध्ये लोकांना क्रोध येतो. क्रोध म्हणजे रागाच्या पुढचा भाऊ, मोठा भाऊ. राग लवकर जातो, क्रोध नाही. क्रोध आला की माणूस मारून टाकतो. क्रोधाचा परिणाम काय? जेव्हा एखाद्या व्यक्तीला क्रोध येतो ना, राग आल्यावर जास्त काळ राग टिकून ठेवणं त्याला क्रोध म्हटलेलं आहे. जास्त काळ तुमचा राग टिकून राहिला ना, मग त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. आणि जेव्हा मनुष्याला क्रोध येतो ना, तेव्हा तो मनुष्य कोणाला तरी मारून टाकत असतो. ऐका काय सांगतो मी तुम्हाला. ज्या चर्चला प्रभूनं पाहिलं तो भिंतीच्या पलीकडे पाहतो, आणि भिंतीच्या पलीकडे काय पाहतो माहिती का? मंडळीमध्ये लोक अशा प्रकारचा क्रोध घेऊन जीवन जगत आहे, एवढा राग त्यांच्यामध्ये की तो व्यक्ती मरेपर्यंत त्याच्यावरचा राग ते जाऊ देत नाही. म्हणजे त्या व्यक्तीने चर्च सोडलंच पाहिजे. आणि ते चर्च गरीब चर्च आहे बरं का, पैसे भरपूर आहेत, पण आत्मा मरतो त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, त्या आत्म्याचं तारण नाही. तो व्यक्ती चर्चमधनं बाहेर पडावा याच्यासाठी तुम्ही धडपड करत आहात. तो व्यक्ती तुम्हाला नकोसा झालेला आहे. त्या व्यक्तीचं वावरणं, त्या व्यक्तीला आणि तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा तो तुम्ही रागावलाय त्याच्यावरती, आणि राग ठेवून क्रोधात रूपांतर. आणि तुम्ही प्लॅन करता, योजना करता. काय योजना माहिती का? त्या व्यक्तीनं आमच्या मंडळीतनं बाहेर जावं, ह्या तुमच्या योजना आहेत, प्लॅन आहे. आणि तुम्हाला माहिती का, चर्चमध्ये हे चालू असतं, लक्षात पण येत नाही, पण देव भिंत पाडून बघतो. भिंत पाडून बघतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही वरून सकळ चांगलं दिसताय, पण तुम्ही कोणाविरुद्ध कटकारस्थान असता हे पण देव बघतो ना. आणि लक्षात ठेवा, स्मरणा या ठिकाणच्या मंडळीचं तो कौतुक करताना म्हणतो, असले लोक तुझ्या मंडळीत नाही म्हणून तू धनवान आहे. येस, हालेलुया. असले लोक तुमच्या मंडळीमध्ये नाही.
म्हणून मंडळी नेहमी धार्मिक जीवन जगणारी असली पाहिजे. आमीन म्हणाल का? आमेन. सगळ्यांनी स्वर्गामध्ये जायचंय. येस. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज काय माहिती का? तर तो चांगल्यासाठी मरणारा तर कोणी पण असेल, येस. पण प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांसाठी मारला गेला. येस. हालेलुया. चांगल्यांशी तुम्ही संगत कराल तर काही विशेष नाही, पण जे तुमचा द्वेष करतात, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता, ती मंडळी धनवान मंडळी. येस. आमेन. ते खरं चर्च आहे. येस. आणि प्रभूनं ते फोडलं आणि पाहिलं यांच्यामध्ये क्रोध आहे. आज प्रभू तुमची भिंत फोडणार आहे. येस. गॉड चर्च मध्ये असणाऱ्या लोकांची भिंत फोडणार आहे. तुमचं हृदय फोडणार आहे. या हृदयामध्ये काय तुमच्या कोणते क्रोध लपून बसलेले आहे का? वरून तुम्ही खूप छान आहात. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, पहा, या प्रगटीकरणाच्या मंडळीचं शिक्षण आमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. येशू येणार आहे. देवाच्या पुत्रानं मंडळीला जागं करण्यासाठी शिक्षण दिलं. कोणा व्यक्तीविषयी तुमच्या अंतःकरणातली द्वेष भावना सूड आणि त्या व्यक्तीला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि मंडळीतलं गौरव निघून जाण्यासाठी किंवा मंडळीला दोष आणि दोषपूर्ण बनवण्यासाठी या व्यक्तीची कृती आणि फार धोकादायक असणार आहे. म्हणून तुम्ही त्या व्यक्तीमध्ये नसावं. येस. त्या व्यक्तीमध्ये नसावं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही सगळे प्रभूचे बंधू आणि बहिणी आहोत. येस. आमेन. येशू ख्रिस्ताचे भाऊ आणि आम्ही बहिणी आहोत. मग परिवारामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही एकमेकाला प्रेम देताना, तसं मंडळी हे कुटुंब आहे. Yes. आणि या कुटुंबात भिन्न भिन्न स्वभावाचे लोक असतात. या सगळ्याला तुम्हाला प्रेमानं आपलंसं करायचं असतं. ते चर्च स्मरणा चर्च असतं. येस. स्मरणा चर्च. त्यांच्यामध्ये क्रोध नाही. पुढे काय म्हटले वाचा बरं? क्रोध, संताप. पुढे काय हो? संताप. आता त्याच्यात पडत जायचं नाही. अजून संतापात अजून दुष्टपण. दुष्टपण. निंदा. अजून काय हो? निंदा. आम्हाला कळत नाही. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, निंदा करणाऱ्या लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. असं लिहिले बरं. निंदकाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. निंदा म्हणजे काय हो? आता आम्हाला कळत नाही. आणि बोलताना पण मी निंदा म्हणून करत नाही, पण निंदाच करता ना, कारण भीती असते ना स्वर्गात जायचं. मग मी निंदा म्हणून करत नाही, पण एक सांगायचं म्हणून सिस्टर तुम्हाला सांगते. आणि आम्ही पण आमचे हो का? अजून काय हो? आणि मग परत चर्चमध्ये आल्यावर अन्य भाषेत मग जोरजोरात, अरे तिथं तर निंदा करून आला. आणि तुमच्या या निंदेमुळं तुमचं चर्च गरीब बनलेलं आहे. माहिती का तुम्हाला? निंदा करणारं चर्च हे सगळ्यात गरीब चर्च आहे. आणि या चर्चला देव दोष देतो. पण स्मरणा या ठिकाणच्या मंडळीचं वैशिष्ट्य काय? ती निंदा करणारी नव्हे, तर देवाचा धन्यवाद करणारी मंडळी. सर्व परिस्थितीमध्ये. हालेलुया. कोणाच्या अपरोक्ष कोणाला बोलू नका, कोणाचा न्याय करू नका. न्याय करणारा देव स्वर्गामध्ये बसलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही त्यांचा न्याय करता, एक बायबल मधलं एक सूत्र तुम्हाला सांगतो. तो म्हणतो, तू कोणाविषयी कोपऱ्यात बोलशील येस. तर मी कुठून धाब्यावरून तुझी घोषणा करेल. येस. अहो, तुम्ही निंदा करता म्हणजे कोपऱ्या जाऊन कुठेतरी बोलता, पण देव तुम्हाला असं रिव्हील करतो ना की तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहत नाही. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या फटक्याला आणि देवाच्या प्रहाराला लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही प्रभूकडे पाहता, प्रभू समोर जाता, आणि जाताना परमेश्वर त्या भिंतीला फोड म्हणतो, सेवकाला फोड, त्या एचकेलला म्हणतो, अरे त्या चर्चकडे बघू नकोस, या भिंती पाहू नकोस, भिंतीच्या पलीकडे बघ. येस. येस. भिंतीकडे पाहू नकोस. इथं स्टेजवरती आम्ही आराधना करतो, ही आमची एक भिंत आहे. फार सुंदर असती आराधना, फार सुंदर असती उपासना. इथं प्रीचिंग करतो, ही एक भिंत आहे. पुन्हा मी सांगतो तुम्हाला, मी प्रीचिंग करतो, ही एक सुंदर भिंत आहे. पण आत फोडल्यावर काय आहे? इथं काय आहे? त्यास प्रभू एक सेवक म्हणून माझ्याकडे पाहतो ना, त्यास ती भिंत फोडतो आणि म्हणतो, अरे तुझ्या आतमध्ये जे आहे ते फार भयानक आहे. तू गरीब आहेस, तू निंदा करतो, तू निंदा करतेस. आणि या निंदेमुळे चर्च गरीब बनून चाललेले. आज मंडळीमध्ये जे सगळ्यामध्ये आणि जास्त धोका कशाचा असेल तर लोक एकमेकांविषयी चर्चा करतात आणि लोकांमधलं आत्मिक जीवन संपून जातं. लक्षात ठेवा, चर्चेमुळं जेव्हा मंडळीमध्ये चर्चा वाढतात ना, त्यास हळूहळू स्पिरिच्युअलिटी कमी होती, प्रार्थनामय जीवन कमी होतं, आत्मिक जीवन तुमचं कमी होतं, विश्वास कमी होतो. आणि तुम्हाला देवाच्या गोष्टी बोलण्याच्या ऐवजी तुम्ही एकमेकाच्या गोष्टीमध्ये चर्चा करण्यात तुमचं सारं आयुष्य खर्च करून टाकता. वेस्टेज. नाही तुम्हाला प्रार्थनेमध्ये वाढ वाटत, नाही तुम्हाला वचनामध्ये वाढ वाटत,
ना तुम्हाला पवित्रतेमध्ये वाढ वाटत. लक्षात ठेवा, मनुष्याला भ्रष्ट करणारी किंवा स्वर्गामध्ये जाण्यापासून अटकाव करणारी गोष्ट कोणती असेल तर निंदा. आणि तो म्हटलं भिंत फोड आणि पलीकडे पहा, इकडे लोक निंदा करत आहेत, निंदा करत आहेत. देवाचे प्रिय लोक हो, समोर असणारा प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचा अभिषेक आहे हे समजा. समजून घ्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचा अभिषेक आहे. आणि अभिषेकाला कधीच विरोध करता कामा नये. निंदा म्हणजे अभिषेकाला विरोध करणं. मग तुम्हाला लक्षात येतं का, या दाविदावरती शाऊलानं एवढ्या वेळा हल्ला केला, पण शौल गुहेमध्ये सापडल्यावर दावीद म्हणतो नाही, मी अभिषिक्ता विरुद्ध हात चालवणार नाही. आणि ज्या व्यक्तीनं अभिषेकाच्या विरुद्ध हात चालवला, दाविदानं सांगितलं याला जीवे मारून टाका. का तर यानं अभिषिक्ताचा वध केला. हे आत्मिक जीवन आहे. आत्मिक जीवन निंदेनं वध करू नका, तर प्रीतीनं समजून घ्या आणि आत्मिक जीवन बळकट करा. सुवर्णा या ठिकाणची मंडळी श्रीमंत आहे. गॉड चर्च श्रीमंत बना. कोणी निंदा करत असेल तर त्याला अटकाव करा आणि त्यांना सांगा याच्यानं मंडळीची हानी होईल. पण ज्या मंडळीमध्ये निंदा करणारे लोक कमी आहे आणि देवाची स्तुती करणारे लोक जास्त आहे, तिथं पवित्र आत्म्याचा अभिषेक मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असतो. देवाचं सामर्थ्य मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असतं. कारण पवित्र आत्मा ज्या लोकांमध्ये एक प्रकारची भूक आणि तहान, लोकांमध्ये आत्मिकता असते, त्यास पवित्र आत्म्याला कळतं हे जे ठिकाण आहे हे ठिकाण आणि मला सोडून जायचं नाही. माडीवरती 120 लोक 500 होते, पण त्यातले 380 निघून गेले, कारण त्यांना इंटरेस्ट नव्हता. त्यांना त्या गोष्टी आवडत होत्या ज्या भिंतीच्या पलीकडे होत्या. पण 120 लोक टिकून राहिले आणि 120 लोक माडीवरती आत्म्याला भरले. लक्षात ठेवा, गॉड चर्च, एक दिवशी असा समय येऊ द्या तुम्ही लोकांच्या चर्चा नव्हे तर आत्म्याच्या चर्चा कराल. आणि तो समय नाही की त्या समयात येईल आणि पवित्र आत्मा तशा जीवा उतरून आल्या, तशा जीवा उतरून येईल आणि मंडळी एखाद्या सैन्याप्रमाणे जगाला हलवण्यासाठी सज्ज होईल. स्मरणा चर्च बना, इफिस चर्च बनू नका ज्या चर्च मध्ये सगळं होतं, परंतु प्रभूनं या चर्चकडे पाहिलं आणि तो म्हटलं ही मंडळी गरीब आहे, पण ही धनवान मंडळी असून ही गरीब आहे. तुमच्याकडं आज तुमच्या चर्चमध्ये कदाचित तरुणांना 10-12 हजार रुपये पगार असेल, पण तुमचे तरुण जर त्या ठिकाणामध्ये प्रभूला समर्पित आहे, जगाच्या गोष्टी बोलत नाही, देवाच्या गोष्टी बोलतात, 10-12 हजार पगार कमवणारे 1,00,000-1.25 लाख रुपये पगार देव त्यांना त्याच्यातनं आणणार आहे. हे 100% सत्य आहे. 100% ट्रूथ आहे. 100%. मी तुम्हाला सांगितलं ना, 120 रुपये 85 रुपये मला ऑफरिंग मिळत होतं. आजच्या घडीला मला किती मिळतं हे तुम्हाला सांगितलं तर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल आणि मला सांगायचं नाही, येईल. आणि कुठं येड्याच्या नादी लागतं नाही का. पण मला माहिती, मला जे मिळतं ते सगळ्यात भारी आहे. माझ्याकडे ते नाही. प्राथमिक अवस्थेमध्ये लोक एकमेकांमध्ये जास्त गुंतून पडतात. नाही गुंतून पडायचं. हा मला प्रेम दाखवायचं ते पवित्र आत्म्यात तुला काय आवडतं, तो म्हणतो फक्त निरंतर देवाची स्तुती करत राहा. चांगल्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये, कोणीही चर्चमध्ये कसलाही व्यक्ती आला, तो व्यक्ती आमच्या चर्चेचा विषय नाही. आमच्या चर्चेचा विषय तर स्वर्गातला देव आहे. ही आमची चर्चा आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या चर्चा देवाविषयी असतात ना, तेव्हा अख्ख्या नगरमध्ये तुमच्याविषयी चर्चा असेल. पण तुमच्या चर्चा जर एकमेकात संबंधित असतील ना, तर देव पण तुमची चर्चा करणार नाही. स्मरणा या ठिकाणच्या चर्चची चर्चा स्वर्गातल्या देवानं केली. स्वर्गातल्या देवानं त्याच्या संबंधानं सांगितलं. आणखीन एक गोष्ट वाचू. 9ला करायचं का आपण ब्रेक? आता करून टाकायचं. ओके, एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. हे कौतुकास पात्र असणारं चर्च आहे. फायनान्शियली जास्त त्या चर्चचा विचार केला जातो आणि कमतरता त्याच्यामध्ये, गरीब मंडळी आहे. परंतु शलमोनानं बांधलेलं चर्च, इतकं श्रीमंत चर्च, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या धातूंचा वापर केला, ज्याच्या भिंती सुद्धा इतक्या देखण्या होत्या, परंतु या देखण्या भिंतीला प्रभूनं छेद केला. आणि तो म्हटला की ती छेद आणि पलीकडे बघ. आणि जेव्हा पलीकडं पाहिलं, त्या पलीकडं, त्या भिंतीच्या पलीकडची जी अवस्था आहे, आणि ती अवस्था पाहिल्यानंतर असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये
करूब राहणार नाही, हे मंदिर टिकणार नाही म्हटलेलं त्यानं. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की एवढ्या सुंदर भिंती, पण त्या भिंतीमध्ये क्रोध आहे, संताप आहे, मुखानं शिवीगाळ आहे, निंदा आहे, दुष्टपणा आहे, हे सगळे सरपटणारे प्राणी भिंतीच्या पलीकडे आहे. येस. आणि आता चर्च मला तपासायचंय, ह्या ज्या भिंती आहेत ना, या भिंतीमध्ये असे किती सरपटणारे प्राणी आहेत. आम्ही येतो चर्चमध्ये, पण ज्या पद्धतीनं आमचं बिहेवियर, आमचं वर्तन आहे. आणि लक्षात ठेवा, चर्चमध्ये वरपांगी धार्मिकता तुम्हाला स्वर्ग राज्य देणार नाही, बिलकुल नाही बरं का. हा ठीक आहे, पाळक कौतुक करेल, पाळकाचं कामच आहे ते, तो कौतुक करेल, कारण पाळक काही तुम्हाला आतून नाही पाहत, पण देवाचं पाहणं सगळं आतून आहे. येस. तो भिंत पाडून, भिंतीत फोडून आणि मग आतमध्ये डोकावतो. आणि आतमध्ये डोकावल्यावर काय आहे, आता एक तर भाग आम्ही पाहिला सरपटणारे प्राणी, 11-13 वाचा आता. एचकेलचं पुस्तक 8वा अध्याय 11-13 वचन, 11 पासून 13 पर्यंत. 11 वचन. त्याच्या पुढे इस्रायल घराण्याच्या वडिलांतले 70 पुरुष उभे असून त्याचमध्ये याजन्याबीन शाफान हा उभा होता. त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते. तेथे धुपाच्या दाट धुराचा परिमळ वर जात होता. परिमळ म्हणजे वास वर जात होता. तो मला म्हणाला, मानव पुत्रा, इस्रायल घराण्याच्या प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते का. ते तर म्हणतात की परमेश्वर आम्हास पाहत नाही. परमेश्वर आम्हाला पाहत नाही. परमेश्वरानं देशाचा त्याग केला आहे. तो मला म्हणाला ते याहून अधिक अमंगळ कृत्य करीत आहेत. अमंगळ, आता सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा अमंगळ कृत्य या भिंतीच्या पलीकडे त्यानं दाखवलं. आणि काय अमंगळ कृत्य ते पहा त्या ठिकाणामध्ये. काय अमंगळ कृत्य आहे. ती पुनरपी तुला दिसून येतील. तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या उत्तरेस असलेल्या दरवाजाजवळ आणलं. तो तेथे स्त्रिया बसून तम्मुजासाठी शोक करीत होत्या. एवढं सुंदर चर्च, पण भिंतीच्या पलीकडं समोर फार सुंदर सांगितलं बरं का. 70 वडील हातामध्ये धुपाटणं घेतलेलं आहे, आणि त्या धुपाटण्याचा धूर, त्याचा वास, त्याचा परिमल वर चढलेला असं दिले. ऐका बरं का, ऐका. स्मरणा चर्च, या चर्चचं कौतुक प्रभू करत आहे. आणि ज्या चर्चची स्थापना दाविदाची इच्छा होती बांधावं, पण त्याने बांधू दिलं नाही, बांधलं शलमोनानं. आणि बांधलेल्या या मंदिरामध्ये, ज्या ठिकाणामध्ये परमेश्वराचा अभिषेक उतरून आला, याजक लोकांना सेवा करता येईना, ते शखेना गौरव उतरून आलं. आणि तेच मंदिर आता, त्या मंदिरामध्ये जर त्यांनी आणि म्हटलं भिंत तोडून तू पहा काय चाललंय. भिंत तोडून समोर तर सगळी सुंदर धुपाटणं घेऊन 70 वडील हातामध्ये धुपाटणं घेत आहेत आणि फिरवत आहेत. आणि धुपाटणं फिरवल्यावरती त्याचा सुगंध वर चाललेला आहे. हे काय आहे हो. हे समोर खूप सुंदर आहे हो. काय सुंदर वर्शिप. हे धूप म्हणजे एक सुंदर उपासना, आराधना आहे. त्या आराधनेचा सुगंध वरपर्यंत जातो. प्रभूला ते सुगंध पसंत पडतो. पण प्रभू त्या सुगंधाला पाहून त्या याजकाला नाही पलीकडे जाऊन बघ. आणि पलीकडे काय माहिती का, स्त्रिया तम्मुजा नावाच्या मूर्तीची उपासना करत आहे. म्हणजे वासना, अंधारातलं कर्म, व्यभिचार, जारकर्म, देहाची पूजा केली जात आहे. तंबुजा म्हणजे देहाची मूर्ती आहे ती. समोर क्वायर खूप छान आहे, एकदम सुंदर उपासना आहे. क्वायर मधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं फिलिंग आहे, पण ते दिसतं फिलिंग, ते फिलिंग देवाला पटत नाही ना. इथं तर वासनेची उपासना केली जात आहे. वासना, तंबुजा म्हणजे वासनेची मूर्ती आहे. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची उपासना करा. आमचा देव पवित्र आहे.
परंतु या पवित्र देवाची उपासना करत असताना त्या ठिकाणच्या स्त्रिया तम्मूच्या नावाच्या मूर्तीला दंडवत घालत आहे, म्हणजे स्त्रिया व्यभिचारात अडकलेल्या आहेत. आज स्क्वायर मध्ये तुम्हाला तेच दिसणार आहे. गरीब मंडळी कोणती, ज्या ठिकाणामध्ये हायफाय कपडे घालून लोक उपासना करते, अनेक प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाद्य आहेत, त्याचा परिमल, त्याचा आवाज, त्याचं साऊंड आणि त्याची गाण्याची पद्धत, गाण्याची कला ही सगळीकडे गाजली जाते. पण प्रभू त्या कलेकडे बघत नाही. आता तो बघतो काय, ती कला सादर करणाऱ्या लोकांकडे. आणि त्या ठिकाणात असं लिहिलंय तिथं, त्यानं स्त्रियांकडे पाहिलं आणि स्त्रिया काय करतो त्या माहिती का, त्या तंबूजेची उपासना, वासनेच्या मूर्तीची उपासना करत आहेत. म्हणजे एकीकडे उपासना चालू आहे समोर आणि पाठीमागं व्यभिचार चालू आहे. पाठीमागं व्यभिचार चालू आहे. आणि एवढं करून सुद्धा ती उपासना तशीच चालू आहे. का तर आमच्या डोक्यामध्ये देवाला ते आवडतं. नाही हो, देव फार पवित्र आहे असं लिहिलंय शास्त्रामध्ये. याच दर्शन मंडप तयार केला. दर्शन मंडप तयार करत असताना असं सांगितलं मोशेला, याजक सेवेसाठी तयार होतील तर याजकाला तू झगा, एफोद, कमरपट आणि चोळणा सुद्धा घालायचा.